ನಮಸ್ಕಾರ. ನಮಸ್ಕಾರ. ನಿಮ್ಮ ಹೆಸರು? ಸೋಮನಿ ವಿಠ್ಠಲ್ ಪೂಜಾರಿ. ಸೋಮನಿ ವಿಠ್ಠಲ್ ಪೂಜಾರಿ. ಇಲ್ಲಿ ದಾಳಿಂಬೆ ಎಷ್ಟು ಅದಾವೆ? ಇವು 420 ಸಾವಿರ. 420 ಸಾವಿರ. ಹಾಂ. ಇದು ಎಷ್ಟನೇ ಬೆಳೆ ಐತ್ರಿ? ಇವರು ಎರಡನೇ ಬೆಳೆ ರೀ. ಹಾಂ. ಆಯ್ದ ಪೈಲರ್ ಬೆಳೆ ಹೆಂಗಿದ್ರಿ? ಯಾವ್ದ್ರ ಮ್ಯಾಗ ಐತಿ? ಬೆಳೆ ರಾಸಾಯನಿಕ ಒಪ್ಪಿಸಿದ್ರಿ. ರಾಸಾಯನಿಕ ಗೊಬ್ಬರ ಸರಿ. ಹಾಂ. ಆಯ್ದ ಇದು ಆರ್ಗ್ಯಾನಿಕ್ ಗೊಬ್ಬರ ಯಾರು ಹೇಳಿದ್ರಿ ನಿಮಗೆ? ಇವು ಚವಣ ಸಾಹೇಬ್ರು ಗಂಟೆ ಬಿದ್ದಿರಿ ಅವ್ರಿ. ಹಾಂ. ಗಂಟೆಗಳು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು ನೋಡ್ರಿ. ಅದ್ರಾಗ ಇರೋ ಫರಕ್ ಏನು ಅನಿಸ್ತೈತಿ ನಿಮ್ಗೆ? ಇದು ಭಾಳ ಫರಕ್ ಬರ್ತದೆ. ಪೈಲರ್ ಎಷ್ಟು ಹೊಂದಿದ್ರು ಉತ್ಪನ್ನ? ಪೈಲ ಹೆಂಗೆ ಹೊಂಟಿಲ್ಲ ಎಲ್ಲ ಕುಜುವ ಹಂಗೆ ಬೀಜ ಎಲ್ಲ ಇದು ಎಲ್ಲನೇ? ಹಾಂ. ಆಯ್ದ ಈಗ ಹೆಂಗೆ ಅನಿಸ್ತದ್ರಿ? ಈಗ ಭಾರಿ ಅನ್ಸತ್ತೆ ರೀ. ಹಾಂ. ಈಗ ಚಲೋ ರೀ. ಚಲೋ ಐತ್ರಿ? ಹಾಂ. ಸೈಜ್ ಎಲ್ಲ ಗಿಡ ಅದು ರೀ. ಶೈನಿಂಗ್ ಇದು. ಬೇಸಲ್ ಡೋಸ್ನಾಗ ಎಷ್ಟು ಕಟ್ರಿ? ಹಾಂ. ಡೋಸ್ ಎಷ್ಟು ಕಟ್ರಿ? ಡೋಸ್ ರೀ ಇದು ಒಂದೇ ಅದ ರೀ. ಯಾರೇನು ಕಟ್ಟಿದ್ರು? ಕೃಷಿ ಅಮೃತ ರೀ. ರೋಟ ನೋಟ್ರಿ ಎಲ್ಲ ಬೇಸಲ್ ಕಟ್ರಿ. ಹಾಂ. ಒಂದು ಸ್ಪ್ರೇ ಏನು ಹೊಡೆದ್ರಿ? ಸ್ಪ್ರೇ ರೀ ಇದು ಸೆಟ್ಟಿಂಗ ಫ್ಲವರ ಇದು ಏನೋ ಆರ್ಗ್ಯಾನಿಕ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಸಮಾಧಾನ ಇದ್ರಿ? ಭಾರಿ ಹಾಂ ಹೇಳಿದ್ರಿ? ಹಾಂ ಮಣಗಂಡ ಮಗನದು. ಹಾಂ. ಇದು ಎಲ್ಲ ಮಾಡೋದು ಭಾರಿ ಅದ ರೀ. यांचं मत काय सर माहिती आहे का? आता ह्याला जर मराठी येत नाही म्हणतात मी सांगतो. यांचं मध्ये पहिलं हे दुसरं पीक आहे. पहिल्यांदा रासायनिक होतं. म्हणजे कुजवाने ह्याच्यात गेले म्हणलं काहीच मिळालं नाही त्यांना. जे यूज केलं त्याने केमिकल मध्ये वापरलं त्याचं उत्पन्न काहीच मिळालं नाही. मग आता ह्यांच्याकडे कोण बोललं म्हणतात हे ह्यांचं गायडिंग मिळालंय आपल्या विष्णू सरांचं, चव्हाण सरांचं. मग आता तिने पूर्ण आपल्या स्वाचार्यावर केलंय. बेसोल कृषी अमृत वापरलंय, मायको वापरलंय, रूट न्यूट्री पेस्ट किलर हे सगळं बेसोल वापरलंय. मला स्प्रे मध्ये त्यांचं आता सेटिंग पेस्ट हे फ्रूट हे वॉटर जर क्रॉप हे सगळं त्यांचं रेग्युलर चालू आहे. त्यांचे कसं मार्गदर्शन आहे तसं. ह्यांना काय झालं मराठी सांगता येत नाही. सगळं हा इरा सगळं कन्नड असल्यामुळे यांचं सांगणं असं आहे. सर आपलं आता तुम्हाला थोडं मराठी येते की नाही? येत आहे. आपण तुम्ही रासायनिक शेती अगोदर करत होता. तुम्ही शेती डाळिंब शेती किती वर्षाला करताय? मी 5-10 वर्ष झालं. 10 वर्षाला डाळिंब शेती करताय आहे की नाही? आता हे जे सेटिंग झाली हो काय, हे जे सेटिंग झाली असं खोडाला आहे की नाही? हे किती सेटिंग आहे हो खोडाला आहे की नाही? असं सेटिंग अगोदर होत होतं का? नाही होत नाही. हा. मग ह्याच वर्षी कसं काय झालंय? चांगलं आहे. ह्या वर्षी कसं काय झालं? चांगलं आहे. ते 4.5 जागा वापरलं लय चांगलं आहे. आपलं किती एकर क्षेत्र आहे? हे झाडा 420 झाड आहे की नाही? हे आता दुसरं पीक आहे आपल्या बागेचं. हा दुसरं पीक आहे. आता हे आपण बघायला गेलो सगळीकडे एकसारखा माल सेटिंग झालेला आहे की नाही? कॅनॉपी पण चांगले आहे. पत्ती अशी होत होती का हो? पान एवढं असं मोठं होत होतं का आधी? ते बारका होता एवढा होता. हा. पान आधी केवढं असायचं? पान केवढं असायचं आधी? बारका होता. हा एवढा होता. हे जसं शेंड्याचं पान आहे एवढं पान अगोदर इथलं खालचं असायचं. म्हणजे काय बघा इथे पान मोठं झाली. मोठं झालं. हे झाडाची अन्न निर्मिती आहे ते पानच करतात आहे का नाही? आपण जे काय काम केलं हे योग्य पोषण दिल्यामुळे हे व्यवस्थित झालेलं आहे का नाही? आपल्या भागात डाळिंब शेती भरपूर आहे. आपल्या गावात डाळिंब शेती भरपूर आहे आहे का नाही? तर आपल्या सगळ्यांची परिस्थिती अशी आहे का हो? ते लय गेला. ते हे फुल लागलं नाही. ते लय गेलाय. प्रॉब्लेम झाले सगळ्या. प्रॉब्लेम झाले. आपल्यात का प्रॉब्लेम आला नाही? म्हणलंय ते तसं सध्या ह्या कंडिशन किती प्लॉट आहेत ह्या गावात? मला तर नाक म्हणजे नाही 4 जण आहेत. 4-5 जण हे वापरणार आहेत. ह्या भारचे ह्या स्टेजचे सगळ्यांची परिस्थिती चांगली आहे की नाही? जे केमिकल वापरतात त्यांची परिस्थिती अशी आहे का हो? नाही ठीक आहे. त्यांची काय परिस्थिती आहे? लागलं नाही. फुलच लागलं नाही. मग आपल्यातच कसं काय लागलं? ते 4.5 हे वापरलं ते चांगलं झाले. हा. चव्हाण साहेबांनी काय सांगितले? नाही जास्त बोला म्हणून असं वेगळं काय सांगितलं काय? नाही ना. जे काय आहे ते अगदी इथं आपल्याला प्रॅक्टिकल दिसतंय. एका झाडावर नाही तर सगळ्या झाडावर सेटिंग बघायला गेलो अगदी असं बंचेस मध्ये सेटिंग आहे की नाही? तर ह्या अगोदर असं सेटिंग होत नव्हतं. ह्याच वेळेला झालेलं आहे. तर आपल्या भागात जे काही डाळिंब शेतकरी आहेत सगळ्यांनी जर ही टेक्नॉलॉजी वापरली काय होईल? चांगलं दिसते का नाही? तुम्ही समाधान आहे काय? समाधान आहे. आपल्या भागात जे काही शेतकरी आहेत त्यांना तुम्ही काय सांगाल? ते वापरायचं चालत होतं. ते चांगलं होईल असं त्यांचं मत आहे. जरा काय प्रॉब्लेम काय व्हायला कन्नड मध्ये प्रॉब्लेम व्हायला कन्नड आणि वापरलं चांगलं होईल असं त्यांचं मत आहे. मग हिने पण सगळ्यांना सांगत आहेत की हेच वापरा. ठीक आहे सर. तुम्हाला मार्गदर्शन कोण मिळालं? मार्गदर्शन कोण दिलं तुम्हाला? चव्हाण सर नमस्ते. नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगा सर. मी विष्णू बजरंग चव्हाण. माडगावचा माझं शॉप सोनेळामध्ये आहे, फाट्यावरती आहे. मला लिंबाजी माळी सरांच्याकडून पहिल्यांदा माहिती मिळाली आणि मी स्वतः माझ्या शेतामध्ये त्याचा वापर केला. माझं कमीत कमी 10 वर्ष माझं
ही करत होतो बाग लावली. बरं पण मला वाटतं 8 वर्ष पूर्णपणे तेल्यानं बाग गेली, 1 पण रुपये मला उत्पन्न आलं नाही. नाही मग त्याच्यानंतर माळी त्यांनी मला सारखं फोर्स करणार की वापरून बघा, तरी पण मी त्यांचं ऐकत नव्हतो. बरं बऱ्यापैकी मला वाटतं 3 वर्षापासून त्यांनी पाठीमागे लागलेत मला. पण मी मागच्या वर्षी फक्त त्यांचं ऐकलं आणि टाकलं, आणि मागच्या वर्षी मला एवढं काही जास्त उत्पन्न आलं नाही, 1-1.5-2 लाखापर्यंत उत्पन्न आलं, परंतु बाग त्याच्यातून जरा रिकवर झाली. मग ह्या वेळेस मी माझ्या बागेला पण पूर्णपणे तेच वापरले, आणि ह्यावेळी बऱ्यापैकी सायझिंग पण चांगलं आहे. आता मला वाटतं 4 महिन्याचं 2 ऑक्टोबरचं माझं इथरेल होतं, आता सायझिंग 250 पर्यंत फळांची सायझिंग आले. आता आपण जे इथेल मारलं त्यावेळेला जर बघायला गेलो तर पावसाचा पिरियड होता, पावसाचा पिरियड, टोटल पावसाचा पिरियड पूर्ण टोटली. त्याच वेळेला पाऊस पण झाला, भरपूर झाला, आणि त्यावेळेला पण बऱ्यापैकी माझ्यासोबत असलेल्या बागांना बऱ्यापैकी सेटिंग झालंच नाही. आणखीन यावर्षी आमच्या ह्या सोनाळ भागामध्ये सेटिंगसाठी खूप मोठा प्रॉब्लेम झाला, म्हणजे बऱ्यापैकी सेटिंग कुणाचं मॅक्झिमम आलंच नाही. ज्याने SCTचा वापर केला त्यांच्यात पण 50% का होईना त्या बागा सक्सेस आहेत. परंतु कमजोरी भरून काढण्यातच वेळ चाललाय. आणि मग ज्या अशा बागा आहेत की 5 बागा आताच्या भारामधल्या 5 बागा आहेत, त्या 5च्या 5 बागा एकदम व्यवस्थित चांगल्या सेटिंग आहेत, स्ट्रोक चांगला आहे त्यांचा, कॅनोपी चांगली आहे, आणखीन फळांची संख्या देखील जास्त आहे, आणि शक्यतो बंचेसमध्ये आणखीन आतल्या खोडांमध्येच फळं लागलेली आहेत. शेंड्याला लागलेली नाही, एक पण नाही, 99% शेंड्याला लागलीच नाही ती, बरेच लागलेली ती सगळी फळं आपल्या ह्याच्यामध्येच लागलेले आहेत. आणखीन फळांची लांबी इतकी आहे की स्ट्रोक इतका आहे की अंदाज वाटतो की 700 ग्रामच्या प्लसच हे फळ होणार, सगळे फळ 700च्या पुढे जातील. याच्यापूर्वी देखील महादेव मुचुंडीचा आपला एक व्हिडिओ झाला, त्यांचा देखील अशाच पद्धतीने होता. त्यांचे माझ्याकडे त्यांनी व्हिडिओ पाठवले त्या शेतकऱ्यांनी स्वतः, त्यांचे पण 900 ग्राम, 911 ग्राम, 700 ग्राम, 800 ग्राम, आणखीन सरासरी ॲव्हरेजली 700 ग्रामच्या वरच त्यांची पण फळं निघाली, आणि 127 हार्वेस्टिंग झालं त्यांचं बरोबर. आणि हे पण त्याच पद्धतीने होईल. आणि शक्यतो करून ह्या जे शेतकरी आहेत ह्यांनी आपलं सोडून काय कोणाचं ऐकलं नाही, काही नाही, जे आपण सांगितलं सल्ला दिला त्या सल्ल्याप्रमाणे त्यांनी हे केलं. त्यांना सांगितलं पहिल्यांदा की तुम्ही एक वेळ डेअरिंग करा, आणि डेअरिंग करून तुम्ही फक्त आमचंच वापरा, आणखीन मग त्याचा रिझल्ट बघा. त्यांना ज्या वेळेला आता विश्वास पटला, त्यांनी 4 दिवसाला एकदा मला फोन असतोय, माझे पण व्हिजिट 4 दिवसाला एकदा असते, इथं येऊन बघतोय, बाग फिरतोय, आणि सांगितलेल्या प्रमाणे आपले सगळं शेड्यूल पूर्णपणे त्यांनी फॉलो केलेलं आहे. सेटिंग वापरलेलं आहे, सॉइल सेटिंग, फ्रूटचं कॉम्बिनेशन दिलेलं आहे, त्याच्यामुळे सगळं बाग एकदम व्यवस्थित कॅनोपी छान प्रकारे आहे. आता आपली परिस्थिती, आपण सुरुवातीला तुम्ही सुद्धा आहे की नाही, स्वतः तुम्ही वापर करून बघितला, हो आहे की नाही, मग तुम्ही आता मार्गदर्शन द्याल. असं बऱ्याच ठिकाणी होतं का केमिकल वाल्यांच्यात अशी कधी कंडिशन घडली का की बाबा स्वतः वापरत तर नसतात, खरं ते सल्ला वगैरे देत असतात? आपण काय केलं सुरुवात? मी स्वतः, मला कसं होतं की बऱ्यापैकी दुसऱ्यांना कोणाला नुकसान करायचं नाही, किंवा त्यांना आपण चांगलं करू शकतो. तुम्ही एक शिक्षक आहे सर, आहे की नाही, तुम्ही सकाळी क्लास घेता, तुम्ही एक शिक्षक आहे की नाही, असं म्हणजे दुसऱ्याचं कधी वाईट व्हावं असं कुठल्याच कोणाचीच कधी म्हणून मी स्वतःला, मला खरं सांगतो, आता कंपनीवरती विश्वास नव्हता, प्रोडक्टवरती विश्वास नव्हता, म्हणून मी पहिला विचार केला की मला स्वतः पहिला वापरून मला बघायचंय, आणखी मग माझ्यात रिझल्ट आला तर मी दुकान टाकतो, शॉप टाकतो, म्हणून माळींना मी त्याच वेळेला बोललो होतं. मग मी वापरल्यानंतर मला रिझल्ट आला, आणि माझे जर बाग जर बघितली असती, माझे त्याचा पण व्हिडिओ केलेला आहे मी, ज्या वेळेला माझ्या तेल्या झालेला वापरण्याच्या अगोदर अशी अवस्था आहे की ती झाडं कोणी पण म्हणले नसते की ती तुम्ही धरा म्हणून, म्हणजे काढूनच टाकायची परिस्थिती होती, आणि मी पण तोच निर्णय घेतला होता, JCB लावून काढून टाकायची. त्याच्यात मग एकदा फक्त मी असा विचार केला की एकदा आपण वापरून बघावं, आणि वापरून बघावं म्हणून मग माळींच्याकडून मटेरियल आणलं मी, आणखीन वापरल्यानंतर मला पहिल्यांदा बऱ्यापैकी झाडाची जे खालचा बुंदा आहे तो भरून आला, ज्या तेल्या पडलेल्या जखमा होत्या त्या जखमा भरून आल्या, तिथं पूर्ण खवले निघून गेलं, आणि आतला सालीसारखा गाभा त्याच्यावरती आला, आणि तेलाचं प्रमाण कमी झालं. आणि या वर्षी तर मला वाटतं की माझ्या बागेमधला 70% तेल्या कमी झालाय. तरी पण या माध्यमातून मला असा एक अनुभव आलाय की शक्यतो करून जे तेलाची बागा आहेत त्या बागा शक्यतो करून हस्तभारामध्येच धरली पाहिजेत. आणि ही हस्तभारामध्ये अजून एक अडचण येते, ती म्हणजे की रासायनिक केमिकल जे वापरतोय आपण त्यावेळेला सेटिंगचा प्रॉब्लेम हा नक्की 99% असतोय, आणखी सेटिंगच होत नाही. परंतु आपण सॉइल चार्जर टेक्नॉलॉजीचं कृषी अमृत आणखी बेसल डोस ज्या वेळेला आपण न्यूट्री रूट पेस्ट आणि त्याचबरोबर मायको वापरतोय, त्याच्यामुळे ना पहिल्यांदा म्हणजे बहार धरायच्या, इथ्रेल मारायच्या अगोदर 2 महिन्यापूर्वी जर डोस बांधले आपण व्यवस्थित, तर बांधल्याच्या नंतर त्याचा झाड भरून येतं, आणखी त्याच्यामध्ये स्टोरेज फुल येतं, आणि कळी सेटिंग व्हायला
जराही प्रॉब्लेम येत अडचण येत नाहीये. बरोबर. हा मग ती कळी जर सेट झाली हम्म. तर हस्तभारामध्ये पुढच्या नियोजनला आपल्याला जास्तीत जास्त खर्च येत नाही. बरं. आणखीन फेब्रुवारी ते मार्च एप्रिलच्या दरम्यान दरही चांगल्या प्रकारे मिळतो. एक्सपोर्ट चांगलं असतं. म्हणून बऱ्यापैकी शेतकऱ्यांना माझं सांगणं असं आहे की शक्यतो करून ज्यांच्या तेलाच्या बागा आहेत त्यांनी सॉइल चार्जर टेक्नॉलॉजीचा 2 महिन्यापूर्वीचे डोस बांधून व्यवस्थित त्याचा वापर करून त्यांनी काय केलं पाहिजे, सॉइल चार्जर टेक्नॉलॉजीनं जर हस्तभार धरला की उत्पन्नात त्यांचं वाढ होईल. आणखीन कुठला शेतकरी अपयशी होणार नाही. मी देखील मला वाटतं केमिकलच्या वापरातून मी खरोखर सांगतो शेतीला इतकं कंटाळलेलो होतो की आता शेती बस सोडून द्यावी अशी इच्छा झालेली होती. पण आता आणखीन मला एक नवचैतन्य मिळाल्यासारखं वाटतं. सगळीजण बागा काढून टाकायच्या विचारात मी स्वतःही होतो. पण आता मला वाटतं की अजून मला झाडं लावायची लावून इच्छा निर्माण होऊन मला ही अशा एकदम बेस्ट उत्पादन काढायची एक स्वप्न आहे. आणि ते मी पूर्ण ह्या सॉइल चार्जर टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून होणारच आहे. काही शेतकऱ्यांना असं वाटतं की आपण ही जे व्हिडिओ तुम्ही बनवत असताय त्यावेळेला त्यांना देखील असं वाटतं की हे खोटे असतात की बऱ्यापैकी ह्यांचेच प्रोडक्ट वापरलेले नसतील किंवा रासायनिक वापरत असतील, हे काहीतरी चुकीचं सांगतात. पण ह्याच्यात काही हे नाही आहे. सगळं तंतोतंत हीच टेक्नॉलॉजी आम्ही वापरून अनुभव घेतलेला आहे. केमिकलचे कुठल्याही प्रकारचे आम्ही स्प्रे वापरलेले नाहीत किंवा खालीही सोडलेले नाही. म्हणून सगळ्या शेतकऱ्यांना माझं सांगणं आहे की आपला जर विकास व्हायचा असेल, आपण जर आर्थिक सक्षम व्हायचं असेल, आणखीन जे कोण हे आहेत, हे उपभोक्ते आहेत, जे कोण खरेदी करणारा आपला ग्राहक आहे, त्यालाही आपण चांगलं अन्न देऊन आपण एक चांगलं कार्य आपण करतोय असं मानून शक्यतो करून सॉइल चार्जर टेक्नॉलॉजीचा वापर करावा. आणखीन त्यांचं आर्थिक हे वाढवून घ्यावं असं मला वाटतं. आर्थिक उन्नती होईल. आर्थिक उन्नती होईल. आता डाळिंब शेतीमध्ये जर बघायला गेलं तर अगोदरची जी डाळिंब शेती होती, म्हणजे 4 वर्षापूर्वीची जी डाळिंब शेती आणि ह्या 4 वर्षात जी झालेली परिस्थिती आहे, आता बघतो आपण सगळ्याच भागात. नाही, कसं झालंय, जसं वातावरणामध्ये चढ उतार आता बहुतांशी दिसून आलेला आहे. आणि केमिकलचा अतिरेक वापरामुळं जमिनी नापीक होत चाललेली आहे. त्याच्यामुळं तुमचं मररोग म्हणा, पिनहोल बोररचं प्रमाण म्हणा, आणखीन कुजवा, अटॅक आणि तेल्या, याच्यामुळं शेतकऱ्यांनी पहिला शेतकरी द्राक्ष बाग ही म्हणजे हे समजायचे की लय अवघड समजायचे. बरोबर. द्राक्षापासून उत्पन्न काढता येत नाही म्हणून असं समजायचे. पण आता अशी परिस्थिती आली की डाळिंब द्राक्ष बरी पण डाळिंब नको. आणि आपल्याला डाळिंब आता काय होणार नाही म्हणून बहुतांश शेतकरी डाळिंब सोडून काही जण पपईची लागवड करायला लागलेले आहेत. आमच्याच भागामध्ये हे क्षेत्र जे होतं आमचं सोन्याळ गाव हे डाळिंबासाठी एकदम प्रसिद्ध तालुक्यातलं माहेरघर. सर्वात जास्त उत्पन्न, सगळ्यात धनवान शेतकरी हे डाळिंबीच्या माध्यमातून झालेले होते. करोडो रुपयाचं एका सीझनला उत्पादन करतात. कोटीचं उत्पादन घेतलेले आहेत, काही जण लाखात घेतलेले आहेत. परंतु हे आल्यामुळे ते सगळे शेतकरी बऱ्यापैकी हातबल झालेले आहेत. परंतु अजूनही ते आपल्या सॉइल चार्जर टेक्नॉलॉजीचं एक 50% शेतकरी आपल्या सॉइल चार्जर टेक्नॉलॉजीच्या ह्याच्यामध्ये वापरामध्ये आलेले आहेत. अजूनही काही जणांचं इकडे तिकडे बोलण्यावरती विश्वास ठेवून त्यांचा अजून पण पूर्ण जे म्हणतो की नाही आपण मनापासून त्यांची मानसिकता नसल्यामुळं ते अजून पण काही वेळेला अपयश होतील. परंतु मला वाटतं की हळूहळू असा हे प्रसार झालेल्याच्या माध्यमातून त्याही शेतकऱ्यांना कळून चुकेल आणि संपूर्णपणे ह्याचा जर वापर केल्याच्या नंतर आणखीन सोन्याळगाव परत एकदा डाळिंबीचं माहेरघर होईल आणि होणारच. ह्याच्यात काही हे नाही. सर, आता तुम्ही डाळिंबामध्ये एवढं म्हणजे चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन करताय, काम करताय, तर शेतकऱ्यांना जर तुमची चर्चा करायची तर तुमचा मोबाईल नंबर सांगा सर. माझा मोबाईल नंबर आहे 9545 49 0098. ओके. थँक्यू. बेस्ट ऑफ लक सर. धन्यवाद.